नमस्कार. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. वाणिज्य विभागामध्ये SY BCom एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयाचं आज आपण व्याख्यान अभ्यासणार आहोत. यामध्ये रिकॅपमध्ये आपण पाहूया की मागील व्याख्यानामध्ये आपण काय पाहिलेलं आहे. मागील व्याख्यानामध्ये आपण कंपन्यांचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत, जे तुम्हाला माहीत आहेत. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, सनदी कंपन्या, नोंदवलेल्या कंपन्या, बरोबर आहे ना, जबाबदारीनुसार असणाऱ्या कंपन्या. ह्या भाग आपण त्या मागच्या व्याख्यानामध्ये अभ्यासलेला आहे. आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे कंपनीची नोंदणीच्या अवस्था, म्हणजेच कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कोणकोणत्या स्टेजेस असतात याचा अभ्यास आपण आजच्या व्याख्यानात करणार आहोत. कंपनी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत आहे, परंतु ही कंपनी नेमकी कशी अस्तित्वात येते हेही माहीत असणं गरजेचं आहे. आपण या व्याख्यानामध्ये कंपनीच्या नोंदणीच्या अवस्थेत किंवा स्थापनेच्या अवस्थेमध्ये आपण प्रवर्तनावस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था, व्यवसाय प्रारंभ अवस्था या 4 अवस्था बघणार आहोत. आणि या 4 अवस्थांच्या माध्यमातून कंपनीचं अस्तित्वात येणं आपल्याला पाहायचं आहे. मग यामध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणती कृती करावी लागते, प्रवर्तकाची भूमिका काय आहे, प्रवर्तक म्हणजे नेमकं काय आहे, हे आपण व्याख्यानाच्या माध्यमातून अभ्यासूया. चला, आपण पहिली स्टेज पाहूया, प्रवर्तन अवस्था. आता कुठलीही कंपनी जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा आपल्याला ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण कंपनी स्थापन करावी असे विचार येतो. आणि नेहमी कंपनी स्थापन करावी, कंपनी निर्माण करावी, उद्योग व्यवसाय करावा, अशा नवनवीन कल्पना येत असतात. परंतु त्याला मूर्त स्वरूप देण्याचं धैर्य काहीच व्यक्तींच्या हातामध्ये असतं, काहीच व्यक्तींकडे ते स्किल असतं. मग अशा ज्या व्यक्ती असतात की कंपनीच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतात, त्या व्यक्ती ह्या कंपनीचे प्रवर्तक असतात, ज्याला आपण प्रमोटर असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाची भूमिका ही महत्त्वाची आहे. आता प्रवर्तन अवस्थेमध्ये कंपनीच्या स्थापनेची पहिली अवस्था म्हणतो आपण तिला, कारण एक किंवा अनेक व्यक्ती या एकमेकांना परिचित असतात आणि व्यवसाय स्थापन करण्यासाठी विचारविनिमय करतात आणि व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळताच त्या कंपनीचे प्रवर्तक व त्यांचे सहकारी विचार करून व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचं ठिकाण, व्यवसायाला किती भांडवल लागणार आहे, कोणतं मनुष्यबळ लागणार आहे, कोणत्या प्रकारची यंत्रसामुग्री लागणार आहे, कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, याबाबत पूर्ण विचारविनिमय करून कंपनीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करतात. आता कंपनीच्या स्थापनेसाठी जी व्यक्ती पुढाकार घेऊन कार्य करते तिला प्रवर्तक असं म्हटलं जातं. कारण का, कंपनीला नेहमी जर लहान प्रमाणात व्यवसाय असेल तर आवश्यक असणारं जे भांडवल असतं ते मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडनं जमतं. परंतु कंपनीला जर व्यवसायाचं स्वरूप मोठं असेल तर भांडवलाची गरज मोठी असते. ते भागांची विक्री करून जमा करावं लागतं आणि या भांडवल उभारणीमध्ये प्रामुख्याने सहभागी होण्यासाठी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं आणि वेगवेगळ्या व्यक्तींशी करार करावे लागत असतात. ज्या व्यक्ती भांडवल पुरवतात त्यांना भागधारक असं म्हटलं जातं. कर्जाऊ भांडवल असेल तर कर्जरोखेधारक म्हटलं जातं. हे आपण जाता जाता म्हणून ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली आहे की एकदा कंपनी वास्तवात आणण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ती अवस्था म्हणजेच प्रवर्तन अवस्था होय, हे लक्षात घ्या. कारण प्रवर्तन अवस्था ही महत्त्वाची आहे, कारण ती सुरुवात आहे. आणि ही प्रवर्तन अवस्थेची नेमकी व्याख्या काय, प्रवर्तन म्हणजे तर व्यवसाय करण्यासारख्या विविध संधींचा शोध व त्या अनुषंगाने पैसा, मालमत्ता, व्यवस्थापकीय व्यक्ती या सर्वांचे एखाद्या संस्थेत संघटन करून त्याद्वारे नफा मिळवण्याचा प्रयत्नांना प्रवर्तन असे म्हटले जाते. ही व्याख्या झाली. आता प्रवर्तन अवस्थेमध्ये कोणकोणती कार्य पूर्ण करावी लागतात तर विविध संधींचा शोध घेणे, तपशीलवार माहिती मागवणे, साधनसामुग्रीची जुळवाजुळव करणे, दस्तऐवज तयार करणे, या सगळ्या कार्याचा समावेश प्रवर्तन अवस्थेमध्ये होत असतो.
आता या ठिकाणी विविध संधींचा शोध घेणे ही जी कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या घटक महत्त्वाचे आहेत. कारण का विविध संधी, कारण जो प्रवर्तक असतो त्याला नेहमी नवनवीन कल्पना सुचत असतात की नेमका कोणत्या प्रकारचा आपण व्यवसाय करायचा आहे, कसा करायचा आहे, उत्पादन करायचं आहे की नवीन वस्तू उत्पादित करायची आहे, की चालू व्यवसायच अस्तित्वात असलेला त्याचं नवीन कल्पनेमध्ये रूपांतर करून विस्तारीकरण करायचं आहे. हे सगळे घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी नवीन नवीन संधींचा शोध जो घेतला जात असतो, त्या संधींच्या शोधामध्ये तो जो व्यक्ती प्रवर्तक असतो नेमक्या कोणत्या कन्सेप्टने उद्योग व्यवसाय सुरू करायचा हे तो ठरवत असतो. आता आपण यामधली जो विविध संधींच्या शोधानंतर तपशीलवार माहिती गोळा करणे हा भाग बघणार आहे. तर तपशीलवार माहिती गोळा करत असताना प्रवर्तकाला एखादी कल्पना सुचलेली आहे, बरोबर आहे, परंतु नुसती कल्पना सुचून उपयोग आहे का? ती वास्तवात येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि ती जी सुचलेली कल्पना ही व्यवसायाच्या दृष्टीने, नफ्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे किंवा नाही हेही पाहावं लागतं. कारण का नुसती कल्पना सुचली, व्यवसाय सुरू केला, पैसा घातला, व्यवसाय चालला नाही आणि लॉसमध्ये गेला, तर असं चालणार आहे का? नाही चालणार आहे. म्हणून ती कल्पना व्यावहारिकदृष्ट्या ती किती चांगली आहे, कारण कुठलाही व्यवसाय आपण नफा मिळवण्यासाठी करत असतो, ती नफा मिळवून देणार आहे किंवा नाही या कसोटीवरती तपासून पाहून मगच पुढचं पाऊल उचलायचं असतं. यासाठी त्या संधी तपशीलवार माहिती गोळा करणं आवश्यक असतं. आता साधन सामुग्रीची जुळवाजुळव, तपशीलवार माहिती गोळा केल्यानंतर ती जी कन्सेप्ट आहे ती व्यावहारिक आहे, नफा मिळवून देणारी आहे हे प्रवर्तकाला पटल्यानंतर कंपनीच्या स्थापनेसाठी तो विविध दस्तऐवजांची, घटकांची जुळवाजुळव करत असतो. कारण कंपनीची स्थापना करण्यासाठी, कार्य करण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. केवळ एकटा प्रवर्तक करतो का? नाही. संचालक म्हणून कार्य करण्यासाठी त्यांची मान्यता, बँकर्सची नेमणूक करायची असते, ऑडिटरची नेमणूक करायची असते, कायदेशीर सल्लागाराची नेमणूक करायची असते आणि त्याचबरोबर इतर अनेक व्यक्ती या स्थापनेच्या अवस्थेमध्ये त्यांना लागत असतात. त्या सगळ्यांबरोबर विविध प्रकारचे करार करायचे असतात आणि ही सगळी माहिती गोळा करणं, साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्याचं कार्य प्रवर्तक करत असताना आपल्याला दिसतो. आता नेक्स्ट पॉईंट येतो अर्थपुरवठा. अर्थपुरवठा हा व्यवसायाचा अगदी गाभा आहे असं म्हणलं जातं. कारण का पैशाशिवाय काहीही चालत नाही हे लक्षात घ्या. पैसा असेल तरच उद्योग व्यवसाय चालू शकतो. मग हे भांडवल कसं उभं करायचं, कशा पद्धतीने गोळा करायचं, भाग विकायचे की कर्जरोखे विकायचे याचाही निर्णय प्रवर्तकाला त्याच्या सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करून घ्यावा लागतो. दस्तऐवज तयार करणे, कारण का कंपनीची नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी कागदपत्र लागतात. त्याचबरोबर घटनापत्रक, माहितीपत्रक, नियमावली, विविध व्यक्तींबरोबर केलेले करार आणि हे सगळी काही जी माहिती आहे ती नोंदणी अधिकाऱ्याकडे योग्य ती रक्कम भरून, नोंदणी फी भरून मग नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची नोंदणी करावी लागते. त्यासाठी हे सर्व दस्तऐवजांची आवश्यकता असते आणि हे दस्तऐवज त्याला तयार करावे लागतात. आता दुसरी अवस्था आहे नोंदणीची अवस्था. नोंदणीच्या अवस्थामध्ये भांडवल विक्रीसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवावी लागते. कारण उभारण्यात आलेलं भांडवल जर 1 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर ते सार्वजनिकरित्या गोळा केलं जाणार असेल तर भांडवल विक्री नियंत्रकाची परवानगी घ्यावी लागते. जर करण्यात येणारा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याचा परवाना मिळवण्यासाठी उद्योग जर औद्योगिक विकास व नियमन कायदा 1951च्या तरतुदीनुसार उद्योग मंत्रालयाकडून परवाना मिळवणं आवश्यक असतं. कंपनीमध्ये जर सुरू करायचं असेल तर व्यवसाय हा उद्योग कक्षेत येणार असेल तर उद्योग मंत्रालयाच्या चिटणीस याकडे तो अर्ज करून परवानगी मिळवावी लागते. त्याशिवाय उद्योग सुरू करता येत नाही. आता तपशीलवार निवेदनामध्ये कंपनीचं जे नियोजित नाव आहे, कार्यालयाचं ठिकाण आहे, नियोजित भांडवल आहे, या भांडवलाचं केलेलं विभाजन, एकूण संचालक, त्यांचे नाव, पत्ता, त्यांची लेखी परवानगी, व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची नावे या सगळ्याचा समावेश त्यामध्ये होतो.
कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी कंपनीच्या नावाला रीतसर मान्यता मिळणं आवश्यक असतं. नोंदणी अधिकाऱ्यामार्फत कंपनी कायदा प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. आता कंपनीच्या नोंदणीसाठी जी कार्यपद्धती नियोजित केलेली आहे ते म्हणजेच जे नाव नियोजित केलेले आहे त्या नावाला मान्यता मिळणं आवश्यक असतं. कारण का, कंपनीचं नाव अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कंपनीच्या नावाशी मिळतं जुळतं असू नये किंवा कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा उल्लेख असता कामा नये किंवा सरकारशी त्याचा कुठलाही संबंध आहे असं नाव असता कामा नये. म्हणजेच नाव नोंदवत असताना देखील अतिशय काळजी घ्यावी लागते. आणि कंपनीची नोंदणी करून घेण्यासाठी कंपनी ज्या राज्यात कंपनीचं जे मुख्य कार्यालय आहे त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीचे घटनापत्र, कंपनीची नियमावली यासारखे जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. तसेच आवश्यक ती नोंदणी फीही भरावी लागते. आणि हे दस्तऐवजांची पाहणी करून ती सखोल पाहणी केल्यानंतर व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावरच नोंदणी अधिकारी नोंदणी प्रमाणपत्र कंपनीकडे पाठवून देत असतो. यालाच नोंदणी प्रमाणपत्र असं म्हणलं जातं. म्हणजेच नोंदणीच्या अटी जर पूर्ण झाल्या तरच या ठिकाणी नोंदणी पूर्ण होते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला किमान भांडवल उभारणी अवस्था. आता कंपनी ज्या वेळेला नव्याने स्थापन होते तेव्हा तिला कुठलीही ओळख नसते, नावलौकिक नसतो, गोडविल नसतं, लोकांना माहिती नसते. त्यामुळं लोक अशा नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे भाग खरेदी करतातच असं नाही आहे. मग त्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध केलं, माहिती दिली तरी लोकांचा त्यावर विश्वास नसतो. अशा वेळेला कंपनीला सुरुवातीला किमान भांडवलाची अट पूर्ण झाली तरच व्यवसाय सुरू करण्याचा परवाना मिळू शकतो. जर कंपनी नव्याने भाग खरेदी केले नाही तर किमान भांडवल जमा होणार आहे का, तर होणार नाही. मग अशा वेळेला भाग विमेकऱ्याची नेमणूक केली जाते. हा भाग विमेकरी किमान भांडवला इतकी भागांची विक्री करून रक्कम मिळवून देण्याचं मान्य करतो. त्याच्याशी करार केला जातो आणि त्याला आवश्यक असणारा मोबदला किंवा कमिशनही करारानुसार ठरलेलं असतं. जर भाग विक्री केले गेले नाही तर जितकी किमान भांडवलाची अट आहे तितके भाग तो स्वतः खरेदी करून कंपनीला आवश्यक असणारं भांडवल कंपनीला देतो. म्हणजेच या ठिकाणी हा भाग विमेकऱ्याबरोबर केलेला करार असतो. म्हणजेच कंपनी अशा प्रकारचा करार केल्यानंतर किमान भांडवल उभारले जाईल किंवा नाही हा त्यांना जो समस्या निर्माण होऊ शकते ती समस्या निर्माण होऊ शकत नाही. कारण का, भांडवल विमेकरी जो भाग विमेकरी आहे तो ते किमान भांडवल उपलब्ध करून देणार असतो. म्हणजेच या ठिकाणी भाग विमेकरा सल्लागार यांच्या बरोबर जे करार केलेले असतात त्या करारांना तसंच माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं. त्या माहितीपत्रकाचा जो कच्चा मसुदा असतो त्यालाही मान्यता घ्यावी लागते. माहितीपत्रक प्रसिद्ध करणं आणि माहितीपत्रकाचा मसुदा मान्य झाल्यावर संचालक त्यावरती सह्या करतात. छापून प्रसिद्ध ते माहितीपत्रक तयार केलं जातं. त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवली जाते आणि प्रत्येक माहितीपत्रकाच्या प्रतीवर प्रसिद्धीची तारीख किंवा दिनांक असलाच पाहिजे, नाहीतर ते बेकायदेशीर समजलं जातं. आता भाग बाजारामध्ये जर भागांची नोंदणी केली असेल तर ते माहितीपत्रकामध्ये सांगितलं पाहिजे. कारण का, भागांच्या नोंदणीसाठी भाग बाजाराकडे अर्ज करावा लागतो. अर्ज करून माहितीपत्रकामध्ये ती माहिती कंपनीचे भाग हे भाग बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत हेही सांगावं लागतं. तर लोक सहजासहजी ते भाग खरेदी करत असतात. आता याबरोबर गुंतवणूक करणारी व्यक्ती हे सगळी माहिती वाचते. भाग अर्ज जो असतो त्याच्याबरोबर माहिती भरून आवश्यक ती रक्कम भरून तो बँकेकडे सादर करत असतो. आणि सादर केल्यानंतर भाग वाटप अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख असते ती अंतिम तारीख संपल्यानंतर संचालक भाग वाटपाचे काम हाती घेतात आणि त्यानुसार माहितीपत्रकानुसार किमान भांडवलाची गरज पूर्ण होताच संचालक मंडळ भाग वाटप करण्याचे आदेश चिटणीसाला देतात आणि अर्जाची पूर्ण तपासणी करून चिटणीस
संचालकांना तशी कल्पना देतो. मग संचालकांची सभा भरवली जाते आणि या संचालकांच्या सभेत अर्जदारांना भागवाटप करण्याविषयी ठराव मंजूर केला जातो व कंपनीचे भांडवल उभारणीचे काम पूर्ण होणे, भागवाटपाचे काम पूर्ण होणे, सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर नियमांचं पालनही करावं लागतं आणि कायदेशीर निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडेही सादर करावं लागतं. अशा पद्धतीने किमान भांडवल अवस्था पूर्ण झाल्यानंतर चौथी अवस्था येते, ती व्यवसाय प्रारंभ दाखला. आता व्यवसाय प्रारंभ दाखल्यामध्ये भागवाटपाचं काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यात किमान भांडवल गोळा झालं असलं पाहिजे. संचालकांची सभासदांची पात्रता, भाग खरेदी केले असले पाहिजेत. तसंच भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी झालेली असली पाहिजे आणि भाग बाजाराकडून तशी मान्यता मिळालेली असली पाहिजे. त्याचबरोबर अटींचं पालन झाल्यावर कंपनी संचालक चिटणीस यांनी नमुना 20 मध्ये प्रतिज्ञापत्र भरून कायदेशीर निवेदन कंपनीकडे सादर केलं पाहिजे. हे निवेदन मिळाल्यावर नोंदणी अधिकारी सर्व कायदेशीर अटींची पूर्तता झालेली आहे याची खात्री करून घेतो आणि दाखला देण्यास काही हरकत नाही याची खात्री करून घेतल्यानंतर स्वतःच्या सही शिक्क्यानिशी कंपनीकडे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र पाठवून देतो आणि हे प्रमाणपत्र मिळाल्यापासून कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजेच आपण या तासामध्ये काय पाहिलं याचा आपण आढावा सारांशामध्ये जर घेतला तर कंपनीची प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, किमान भांडवल उभारणी अवस्था, व्यवसाय प्रारंभ दाखला या चारही अवस्था आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. पुढील व्याख्यानामध्ये आपण माहितीपत्रकाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. आपण व्याख्यान ऐकलं याबद्दल धन्यवाद.